लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करण्याचा कार्यक्रम होता, असा गंभीर आरोप जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी केलाय। सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। जवळपास 50 लाख महिलांची चौकशी सुरू आहे। या योजनेतून त्यांचं नाव कसं वगळता येईल यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे। तर लाडक्या बहिणींची फसवणूक करणाऱ्यांना अधिवेशनामध्ये जाब विचारू, असं देखील कल्याण काळे यांनी म्हटलेलं आहे। हे लाडकी बहीण योजना नव्हती तर सरकारच्या तिजोरीतून मत खरेदी करायचा कार्यक्रम होता। आमच्या भगिनीला उगाचच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे, हे मतासाठी पैसे दिले होते। आणि आता कळायला लागलं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। यांनी आता जवळजवळ 50 लाख महिलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल, त्यांचे नाव कसे गाळता येईल। लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते। याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला विचारल्याशिवाय राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।